राहिला प्रश्न फक्त शेतकऱ्याच्या पोरांसाठी, आणि मी एक शेतकरी आहे. आमच्या बापाने करोड रुपयाच्या प्रॉपर्टी नाही सोडल्या आमच्यासाठी. आमचा बाप बिझनेसमॅन नव्हता, आमचा बाप सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. मित्रांनो, त्यामुळे सांगतो, आमच्या आई बापाने सांगितलं की आम्ही केलं ते करू नका, तुम्ही काहीतरी नवीन मार्ग करा, कारण की आमचं आयुष्य गेलंय, पण तुमचं असं आयुष्य जाऊ नका. म्हणून आमच्या आई बापाने आम्हाला जाणीव करून दिली, आपली पोरं आज चांगल्या पदावर काम केले पाहिजेत, एखादा बिझनेसमॅन बनला पाहिजे. हे माझं स्वप्न नाही, कारण की हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. मला मोठं बनायचंय, मला अधिकारी व्हायचंय, कारण की त्यासाठी मित्रांनो कष्ट केलं पाहिजे. आणि म्हणून सांगतो, आपल्याला असा करण बसला पाहिजे की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मित्रांनो, आई बापाच्या जीवावर जगू नका, कारण की तुम्ही आज 25 वर्षाचा झाला तरी तुम्ही घरात बसताय आणि आपली आई बाप माया शेतामध्ये जाऊन दुसऱ्याच्या